श्री स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराजांना कोटी कोटी प्रणाम. तसंच माझी ही व्हिडिओ जे सेवेकरी बघतायत त्यांना श्री स्वामी समर्थ. बघा मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये आपण आता आपल्याला सर्वांना माहिती नवरात्र आली आहे. 15 तारखेला नवरात्र आहे, म्हणजेच 15 ऑक्टोबरला नवरात्र आहे. या महिन्यात आपल्याला सर्वांना माहिती की साधारण ऑक्टोबरला किंवा सप्टेंबरच्या शेवटी आपलं नवरात्र असतात. आता हे आपल्या शारदीय नवरात्र म्हणजेच अश्विन नवरात्र. आपण अश्विन महिन्यात नवरात्र येतात म्हणून अश्विन नवरात्र म्हणतो आणि याला खरं शारदीय नवरात्र नाव असतं. ह्या नवरात्रामध्ये आपल्याला सर्वांना माहिती आहे की देवी युद्ध करून थकलेली असते, म्हणून 9 दिवस देवी आराम करत असते. म्हणून आपण देवीचा टाक जो आहे ना ते घटी बसवताना झोपवून ठेवतो. मग असा उभा ठेवत नाही, कारण की आपण म्हणून त्याच्यासाठी असा आपण झोपून टाक ठेवत असतो घट्टावर, कारण की देवी ही 9 दिवस आराम करते. तर त्याचं गोष्ट असे असते म्हणून आपण तसं ठेवतो आणि त्याच्यामुळे ती आराम करते म्हणून आपण 9 दिवस देवीचा टाक हलवत नाही. हे मेन कारण असतं. म्हणून तिला घटी बसवतो म्हणजेच ती आराम करते, तर तिला हलवायचं नसतं, उठवायचं नसतं, असं असतं. तर अशा वेळेला मग आपल्याला माहिती आहे नवरात्रामध्ये देवीचे नवरात्र असतात. 3 नवरात्र असतात. चैत्र नवरात्र असतात, शाकंभरी नवरात्र असतात आणि शारदीय नवरात्र असतात. आणि याच्यामध्ये आपल्याला सर्वांना माहिती की देवी तत्व पृथ्वीवर जास्त प्रमाणात असतं. या 3 नवरात्रामध्ये प्रत्येक नवरात्र असते, प्रत्येक देवांचे ते हे असतात. आता जसं झालं आपले गणपती बसले तर गणेश तत्व जास्त असतं. तसं आता नवरात्रात देवीचे नवरात्र तर देवी तत्व जास्त प्रमाणात असतं. दत्त महाराजांच्या दत्त जयंतीचा तो सप्ताह असतो तेव्हा दत्त तत्व जास्त प्रमाणात असतं. असं प्रत्येक देवाचे त्याच्या याच्यानुसार तत्व पृथ्वीवर त्या प्रमाणात असतं. आणि अशा वेळेला काही असे ठराविक वेळेला जास्त प्रमाणात असतं आणि अशा वेळेला आपल्याला त्यांची सेवा करायची असते. म्हणजे आपल्याला ते तत्व ते आत्मसात करायचं असतं. याचा अर्थ आपलं पुण्य, आपल्याला ते जास्तीत जास्त प्रमाणात घ्यायचं असतं. म्हणून आपण काय करतो बघा, त्या 9 दिवसातच 10व्या दिवशी दसरा असतो, म्हणजे आपण 9 दिवसच खरं जास्त होते आपली सेवा, पण 10 दिवसने आपल्याला पौर्णिमेपर्यंत खरं सेवा करण्याची संधी असते. आणि आपल्याला ह्या 10 दिवसामध्येच नाही तर आपल्याला 15 दिवस पौर्णिमेपर्यंत, म्हणजे जसं घटस्थापना असते, म्हणजे घट बसतात, जशी घटस्थापना करतो त्या दिवसापासून आपल्याला पौर्णिमेपर्यंत देवीची सेवा करण्याची संधी असते. आपल्याला जर समजा 9 दिवसात आपलं काही कारण असतं, समजा तुमचं मासिक पिरियड्स आले, तुमचं काही सुतक केदी असं मध्ये आलं, तुम्हाला 9 दिवसात नाही तुमची सेवा झाली पूर्ण, तर तुम्ही ती सेवा पौर्णिमेपर्यंत करू शकतो. तसं आम्ही काय करतो, केंद्रामध्ये घटस्थापनेपासून पाठ ठेवतो तर पौर्णिमेपर्यंत आमच्याकडे 15 दिवस पाठ असतात. प्रत्येक नवरात्रात आमच्याकडे 15 दिवस पाठ असतात, कारण की 15 दिवस आपण देवीची सेवा करायची असते पौर्णिमेपर्यंत. म्हणजे आपल्याला मध्ये काही अडचणी जरी आल्या तरी आपली ती सेवा आपण पौर्णिमेपर्यंत कंटिन्यू करू शकतो आणि करायची, कारण की पौर्णिमेपर्यंत देवी तत्व आपल्याला मिळत असतं. आणि मग तेवढा बघा 15 दिवसामध्ये आपले 14 पाठ होतात आणि आपल्याला समजा 9 दिवसात नाही करणं शक्य झाले तर आपण पौर्णिमेपर्यंत करायचे. आपले सेवा कशी करायची, आपल्याला जास्तीत जास्त हे नवरात्रामध्ये जास्तीत जास्त आपल्याला दुर्गा सप्तशती पाठ करायचे आहे. त्यानंतर आपल्याला 5व्या माळेला ललिता सहस्रनाम करायचे, त्याची एक सेपरेट व्हिडिओ टाकणार आहे. ललिता सहस्रनाम ललिता पंचमीच्या दिवशी करायचं, त्याचं काय महत्त्व वगैरे याची आपली सेपरेट व्हिडिओ येणार आहे. तर आपल्याला ते 9 दिवसात आपल्याला दुर्गा सप्तशती पाठ करायचे आहे. जास्तीत जास्त करा, तुम्ही 14 करा, झाले शक्य रोज एखाद दिवशी 2-2 असे करून सुद्धा 9 दिवसात 14 पाठ होतात. 14 पाठ करणं म्हणजे काय, 14 पाठ जेव्हा आपले दुर्गा सप्तशतीचे 14 पाठ जेव्हा आपले होतात तेव्हा आपल्याला एक चंडी यागाचं पुण्य लागत असतं. आणि आपल्याला सर्वांना माहिती आहे चंडी याग करण्यासाठी किती खर्च लागतो. आपण जर चंडी याग केला ना, आपल्या घरी 20-25 हजार रुपये लागून जातात चंडी यागाला. आणि शिवाय आपण जे करतो, आपण जशी सेवा करतो तशी ते होत नाही, आपल्याला जे ब्राह्मण वगैरे त्यांच्याकडनं करतो. तर म्हणून आपण स्वतःच आपली चंडी याग वगैरे आपल्या घरी आपण स्वतःच करू शकतो. म्हणजेच आपण दुर्गा सप्तशतीचे 14 पाठ केले तर आपल्याला चंडी यागाचं पुण्य लागत असतं. म्हणून आपल्याला 9 दिवसात जर जास्तीत जमलं तर आपण 9 दिवसातच 14 दुर्गा सप्तशती पाठ करायचे.
आता पाठ कसा करायचा हे आपण आजच्या व्हिडिओत बघू. पहिले मी आता एक शॉर्ट मध्ये सांगते, नंतर मी तुम्हाला ग्रंथ घेऊन पूर्ण दाखवणार आहे कसं करायचं. पण आता मी फक्त आपले किती पाठ करायचे आपल्या ह्या व्हिडिओमध्ये एवढंच आहे. किती पाठ करायचे, कसे करायचे ते याच्यासाठी व्हिडिओ सेपरेट राहील. तर 14 पाठ करायचे, त्याच्यासाठी आपल्याला पहिल्यापासून शेवटपर्यंत पूर्ण वाचावं लागतं. जर तुम्ही 108 पाठ करणार असेल तर तुम्हाला थोडी सवलत असते, पण 14 पाठ करणार असेल तर तुम्हाला पहिल्यापासून शेवटपर्यंत वाचायचं असतं. त्यानंतर आपल्याला 14 म्हणजे आपल्याला दुर्गा सप्तशती पाठ करताना आपल्याला ब्रह्मचर्य पाळायचं असतं. स्वामी चरित्र करताना पाळायची आवश्यकता नसते, पण दुर्गा सप्तशतीला ब्रह्मचर्य पाळायचं असतं. त्यानंतर आपल्याला परान्न पाळायचं असतं. परान्नाचा कटाक्षाने नियम पाळायचा असतो दुर्गा सप्तशती पाठाच्या वेळेस. तर आपण परान्न खायचं नाही ज्यावेळेस पाठ वाचतो त्यावेळेस. त्यानंतर आपण काळं काही घालायचं नाही पाठ वाचताना. आता तुम्ही म्हणाल काळं का घालायचं नाही, तर काळं घातल्याने काय होतं, आसुरी शक्ती आपल्यावर जास्त अटॅक होते. जेव्हा आपण दुर्गा सप्तशती पाठ वाचतो ना, तर काळं जर घालून आपण काही काळे वस्तू घालून जर पाठ केला ना, तर आपल्याला आसुरी शक्ती आपल्यावर अटॅक होते ना, आपल्याला त्रास होतो. जसं आता आपल्याला माहिती आहे की दुर्गा सप्तशती पाठामध्ये काय सांगितलेलं आहे, की देवीने दैत्यांचा संहार केलेला आहे, राक्षसांचा संहार केलेला आहे, आपल्याला माहिती. तर हे सगळं ते दुर्गा सप्तशती ग्रंथामध्ये तेच दिलेले आहे की देवीने कसा कोणत्या राक्षसाचा कसा वध केला, कोणत्या दैत्याचा कसा केला. शुंभ निशुंभ हे राक्षस होते, ह्यांचं पण कसं वध केलं, हे देवीने सगळं राक्षसांना कसं हे केलं त्याचा दिलेलं आहे, त्याच्यामध्ये माहिती दिली. आणि आपण त्याच वेळेला जर काळं घातलं तर तेच राक्षस मग आपली त्याच म्हणजे ती जी आसुरी शक्ती असते तीच आपल्याला त्रास देते. म्हणून आपण काळं घालायचं नसतं देवीचे पाठ करताना. त्यानंतर कपाळाला गंध किंवा कुंकू लावून पाठ करायचे. कधीही पाठ करताना आपण जर टिकली लावली तर आपल्याला त्याची फलश्रुती मिळत नाही. मग तुम्ही कितीही पाठ करा, 108 पाठ करा, पण तुम्हाला एवढी सुद्धा फलश्रुती मिळणार नाही. टिकली लावून कधीही सेवा करायची नाही, कुठलीच सेवा टिकली लावून करायची नाही. कारण की टिकलीच्या मागे जो चिकट द्रव असतो, आपल्याला सर्वांना माहिती आहे ती तशी काही चिटकत नाही, त्याच्या मागे एक चिकट द्रव असतो. आणि तो चिकट द्रव जो असतो तो पक्ष्यांच्या चरबीपासून बनवलेला असतो. पक्ष्यांच्या चरबीपासून तो चिकट द्रव बनवलेला असतो. आणि त्याच्यामुळे काय होतं, मग आपल्याला सर्वांना माहिती की देवांना मांसाहार चालत नाही, कुठल्याच देवाला मांसाहार चालत नाही. आणि त्या पक्ष्यांचा आता ते पक्षी काय असंच काही त्यांची चरबी देणार आहे का, त्यांचा म्हणजे घात झाल्यावर त्यांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांची ती चरबी मिळेल ना. तर ही चरबी आपण आपल्या कपाळाला लावतो. मग ते कसं काय आपल्याला ते जे काही आपल्याला तत्व मिळणार आहे, जे काही पुण्य मिळणार आहे ते आपल्याला कसं मिळणार. आता तुम्ही बघा की आपल्याला जेव्हा आपण सेवा करतो तर त्याच्यातून आपल्याला काही पुण्य मिळत असतं. आम्ही सगळं सतत म्हणतो हे करा तुम्हाला इथून पुण्य मिळेल, ते करा तुम्हाला इतकं मिळेल, 1000 पट मिळेल, 100 पट मिळेल, 1000 पट मिळेल, अनंत पटीने मिळेल. तर तुम्हाला ते कधी मिळेल, कसं मिळेल. मग तुम्ही म्हणाल ताई तुम्ही सांगितलं मी केलं पण मग मला काही त्याचा अनुभव आला नाही. अनुभव का आला नाही, अनुभव का आला नाही की आपण सेवा करताना चुकतोय. आपण सेवा करताना काय चुकतो की आपण गंध न लावता टिकली न सॉरी गंध न लावता आपण टिकली लावतो. किंवा कुंकू न लावता टिकली लावतो. टिकली लावल्यामुळे काय होतं, जे आपण जी सेवा करतो त्याच्यातून जे काही आपल्याला तत्व मिळत असतं, पुण्य मिळत असतं, तर ते आपल्याला कुठून मिळतं, ते आपल्याला मिळतं हे आपल्या हे जे आहे दोन भुवयांच्या मध्ये जे आहे भ्रुकुटी ब्रह्मरंध्र म्हणता याला, ह्या इथून आपल्या शरीरात ते प्रवेश करत असतं. म्हणजे त्याच्यातून आपण जे काही पूजा पाठ करतो, जे काही ग्रंथ वाचतो त्याच्यातून आपल्याला एक सात्विक ऊर्जा मिळते. पुण्य म्हणजे काय, एक सात्विक ऊर्जा मिळणं, बरोबर. पुण्य म्हणजे आपली सात्विक ऊर्जा मिळणं. आणि ती ऊर्जा कुठून मिळते, आपल्या शरीरात कुठून प्रवेश करते ती, तर ती करते इथून प्रवेश करते. ती आपली ब्रह्मरंध्रातून आणि म्हणजे त्याला आपले भ्रुकुटी मध्यमातून म्हणतात त्याला. ते इथून आपल्या शरीरात प्रवेश करत असते. सात्विक ऊर्जा असेल तुमची, आपण जे म्हणतो पॉझिटिव्ह ऊर्जा, निगेटिव्ह. आता आपण म्हणतो माझ्यात खूप निगेटिव्ह ऊर्जा तयार झाली, मला खूप निगेटिव्हिटी आली, माझ्यामध्ये खूप पॉझिटिव्ह ऊर्जा आहे, कुठून आली तुम्हाला, तर तुम्हाला ही सगळी इथून तुमच्या शरीरात प्रवेश करते. तर त्याच्यासाठी तुम्हाला कुंकू लावणं, गंध लावणं हे गरजेचं आहे, ना की तुम्ही टिकली लावणं. टिकली लावल्यानंतर तुम्हाला मग त्याच्यातून, आता तुम्ही सांगा की प्राण्याची चरबी आहे ती, आता त्या प्राण्याचा घात करून ती तुमच्या इथे लागलेली आहे, तर तुम्हाला एक तर तिथून कुठे सात्विक ऊर्जा तुमच्या शरीरात प्रवेश करायला जागाच राहिली नाही, की तुम्ही ती पॅक केली ना टिकली लावून.
टिकली लावून पॅक केले तुम्ही, कसंच ते मध्ये जाणार ते, म्हणून आपल्याला टिकली लावायची नसते. निदान कमीत कमी सेवा करताना तरी नाही लावायची, तेव्हा तुम्हाला ती सात्विक ऊर्जा मिळेल आणि मग तेव्हाच तुमचे काही जे काही तुम्ही संकल्पित सेवा करता तेव्हा तुमची पूर्ण होईल. ह्या गोष्टी लक्षात ठेवायची. हा बरंच म्हणजे सगळ्या सेवेतून शक्यतो सगळ्या सेवा करताना आपण गंध किंवा कुंकू लावूनच सेवा करा. टिकली लावून शक्यतो सेवा करू नका. ते हे एक आपलं म्हणजे कसं असतं, सेवा केल्या आपण खूप सेवा केल्यानं त्याला काय आपल्याला हे नाही मिळालं, अनुभव नाही आला किंवा आपल्याला जी काही सात्विक ऊर्जा त्या पाठातून पारायणातून मिळणार होती ती आपल्याला का मिळाली नाही, तर याचं कारण हे असतं. फक्त छोटंसं कारण आहे, पण त्याच्यामुळे आपलं किती मोठं नुकसान होतं की तुम्ही इथं टिकली लावून ठेवता. टिकली लावल्यामुळे तुमची ती सात्विक ऊर्जा तुमच्या शरीरात प्रवेश करत नाही, करूच शकत नाही, ते बंद होऊन जातं ना ते, म्हणून नाही होत. म्हणून आपण ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या कटाक्षाने. म्हणजे आम्ही जेव्हा प्रश्न उत्तर करतो तर आम्ही जेव्हा नियम सांगतो तेव्हा सगळे नियम सांगतो, की सगळ्यात पहिले हाच नियम सांगतो की टिकली गंध लावायचा, टिकली लावायची नाही, कुंकू किंवा गंध लावायचा. आम्ही जेव्हा जातो केंद्रामध्ये प्रश्न हे असतो आमच्याकडे, याग वगैरे असतात, पाठ असतो, केंद्रात कुठली पण सेवा असते ना, जेव्हा मी केंद्रात पाय टाकला की मी पहिले गेल्या लगेच सांगते टिकली काढा. मी गेली ना मग बायकांना धाकच पडतो, महिलांना, की आता याला टिकली काढायला लावतील आपल्या. कारण की मला माहिती की जी काही सेवा होती ते त्याच्यातून त्यांना सगळ्यांना त्याची ऊर्जा मिळाली पाहिजे, सात्विक ऊर्जा मिळाली पाहिजे, त्यामुळे त्या काढतात. कधी कधी त्यांच्या लक्षात नाही राहत, पण मला बघितलं ना की लगेच अरे साळवे ताई आल्या, आता आपल्याला टिकली काढायला लागेल, तेव्हा त्यांच्या लगेच लक्षात येतं. म्हणजे माझी इतकी सवय होऊन गेली टिकली काढायला सांगण्याची की माझं पण पाठ होऊन गेलं आणि त्यांची पण मला बघितल्यानंतर लगेच आठवण यायची होऊन गेला. म्हणजे केंद्रात माझा असे पाठ ठेवल्या काही पाठ असेल, कुठली सेवा एक विशेष सेवा असेल तर मी केंद्रात पाय ठेवल्या लगेच टिकलीचा पहिलेच टिकलीचा उल्लेख करतात, टिकली काढा. आणि आम्ही असं मग त्यामुळे कसं होतं, महिलांना सवय तर होऊन गेलीच, पण एखादी नवीन असेल तर तिला पण हे होऊन जाते, काढते ते दुसऱ्यामुळे. आणि विशेष म्हणजे त्यांना मग त्याच्यातून जी काही ऊर्जा असेल ती पूर्णपणे ऊर्जा मिळत असते. म्हणून हे आपण लक्षात ठेवायचं असतं आणि ह्यानुसार पाठ करायचे असतात. पाठ करताना तुम्ही हे कटाक्षाने लक्षात ठेवा की काळं काही घालू नका पाठ करताना आणि टिकली लावू नका, गंध किंवा कुंकू लावून पाठ करा. त्यानंतर तुम्ही ब्रह्मचर्य पाळा. ह्या 3 आणि एक परान्न, या 4 गोष्टी तुम्ही फक्त पाळा तर तुम्हाला तुमची जी काही इच्छा असेल, तुम्ही पाठ करताना जी काही इच्छा मनात धरली असेल ती तुमची सगळे पूर्ण होईल. पण तुम्ही ह्या 4 गोष्टी पाठाच्या दुर्गा सप्तशती पाठ करताना करा. बाकीच्या सगळ्या ग्रंथाच्या वेळेस ब्रह्मचार्याने, आता स्वामी चरित्राला ब्रह्मचार्य नाहीये, त्याच्यामुळे काही एवढं हे नाही, तुम्ही सलग करू शकतात. फक्त तुम्हाला ह्याच दुर्गा सप्तशती असेल, गुरुचरित्र असेल, त्यानंतर गुरुचरित्र, दुर्गा सप्तशती, नवनाथ, ह्या 3 पाठाला आपल्याला ब्रह्मचर्य पाळायचं असतं. तर अशी काही एक छोटीशी माहिती होती, परंतु बघा तुम्हाला सुद्धा वाटली असेल की ही आपली माहिती आपल्याला माहित नव्हती, ही गोष्ट आपल्याला माहित नव्हती. आपण खूप सेवा करत होतो पण आपल्याला त्याची फलश्रुती मिळत नव्हती किंवा आपले कामं का होत नव्हते. तर आजच्या व्हिडिओमधून तुम्हाला हे लक्षात आलं असेल की आपले कामं का होत नव्हते, आपली कुठे चूक होत होती सेवा करताना. तर ही चूक आपली होती तर आपण सुधारा आणि पुढच्या वेळेस सेवा करताना, पाठ करताना आपण जरूर टिकली काढा. आणि पुरुष असेल तर पुरुषांनी आपले जे भ्रूमध्य आहे तिथं अष्टगंध किंवा चंदनाचा टिळा लावून पाठ करा. म्हणजे आपल्याला सगळ्या पूर्ण सेवेची फलश्रुती मिळून आपल्याला सर्व सेवेतली म्हणजे जे काही पारायणातली ऊर्जा असेल ती सर्व आपल्याला सात्विक ऊर्जा मिळेल. आणि असंच आपले पाठ करा आणि आपण जास्तीत जास्त 14 पाठ करा. 14 करा, त्याहीपेक्षा जास्त झाले तर खूप उत्तम आहे. 9 दिवसात 14 करा, 1 चंडी यागाचं पुण्य लागतं. 15 दिवसात तुमचे जर 28 झाले तर 2 चंडी यागाचं पुण्य लागेल. म्हणजे तुमच्याकडनं जितकं शक्य होईल तुम्ही तितकं करा. कारण की आपल्याला नवरात्रामध्ये खूप काही देवीची सेवा करायची आहे. हे आपल्याला एक संधी असते, म्हणतात ना संधी असते, त्यावेळेला संधीचा फायदा घ्यायचा असतो आणि हाच आपल्याला संधीचा फायदा घ्यायचा आहे. संधी सोडायची नाहीये. तर आपल्याला दुर्गा सप्तशती पाठ करायची आहे. ललिता सहस्रनाम पण 1 दिवस करायचं आहे. गायत्री सहस्रनाम पण करायचे, त्याची आपल्याला सेपरेट व्हिडिओ येणार आहे. तर असं आज आपण इथेच थांबू. आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये हे कळालं असेल की दुर्गा सप्तशती पाठ करताना कोणते नियम पाळायचे, मेन कोणते नियम पाळायचे आणि पाठ किती करायचे आणि काय कसे करायचे. आता तो पाठ कसा वाचायचा याची व्हिडिओ आपली वेगळी येणार आहे, सेपरेट येईल.
तर असं आज आपण येथेच थांबू. झालेली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करू. आपल्याला जर माझी ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर कमेंट करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.